आता आपण पिंपरी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार इथे राहणारे शंकरभाई सोमजीभाई पटेल यांच्या आपण पपईच्या शेतात आलेलो आहे। त्यांनी पपईच्या या झाडांकरता त्यांनी आपल्या नेटसप कंपनीचं स्टीम रिच बाय 95 रॅपअप या सगळ्या प्रॉडक्टचा वापर त्यांनी केलेला आहे। तर त्यांनी हा वापर कसा केला, काय केला आणि त्यांना कसा रिझल्ट आला हे आता आपण त्यांना विचारूयात। नमस्कार शंकरभाई। नमस्कार। मला एक सांगा की तुम्ही या ठिकाणी आपण बघतोय की तुमचं हे पपई तुम्ही लावलेली आहे, बरोबर आहे? हो सर। खूप चांगली पपई या ठिकाणी आपण दिसतोय। इकडे सगळीकडे आपण बघतोय की चांगल्या प्रकारची पपई तुमची आता डेव्हलप होती हळूहळू, हो ना? तर या ठिकाणी आपण बघूयात की मला एक सांगा की तुम्ही ही जी पपई आता लावलेली आहे ही पपई तुम्ही कधी लावलेली आहे? 19 एप्रिल। 19 एप्रिल आता 2017। 19 एप्रिल 2017 ला लागण केली। ओके ओके। जात कोणती? तैवान। तैवान जाते का? ओके ओके ओके। आणि मला सांगा की ही तुम्ही लावल्यानंतर कसं काय याचा म्हणजे आपलं प्रॉडक्ट वापरायला सुरुवात जी केली? तुमच्या प्रॉडक्टचे मी ड्रिंचिंग केलेलं आहे 3 वेळा। बरं, कधी कधी प्रोडक्ट टाकले? बायो 95 रेपअप आणि स्टीम रिच। ओके। हे तुम्ही कधी कधी वापरलंय? मी दर 8 दिवसांनी दर 4 दिवसांनी स्प्रे केलेला आहे। बर। 3 वेळा। ओके। आणि 3 वेळा स्प्रे केला आहे। ओके ओके ओके। झाडावर स्प्रे केलेला आहे। ओके ओके। बरं, आता काय रिझल्ट आहे तुम्हाला, म्हणजे काय फरक कसं काय काय? पपईचा आता मला वाटतंय हां, एकदम डेव्हलप आहे। डेव्हलप होतीये म्हणजे हळूहळू चांगली। डेव्हलप होते, आता पावसाची वाट पाहतो। बरं 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 काय काय फरक पडला बरं याच्यामध्ये? मला एक सांगा, इथं आपण बरीचशी झाडं बघतोय या ठिकाणी, काही झाडं आहेत काही ती झाडं अशी आहेत हां ही लहान दिसतात मला इथे, की लहान झाडं ती ससे वगैरे यांनी त्याच्यामुळे नुकसान झालेलं आहे। बरं। मग नंतर मी नवीन आणून शांत केलेली होती। सर माझं सांगणं आहे की तुम्ही नेटसप कंपनीचे प्रोडक्ट यूज केले, तर तुम्हाला काय वाटते की कसे काय प्रोडक्ट हे लोकांना शेतकऱ्याला सांगायचे का, कसं काय प्रोडक्ट आहे? तुम्ही काय नाही, सांगू शकता? प्रॉडक्ट तुमचे एकदम चांगलेले आहेत। ISO 9000 कंपनी आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही। नाही मला एक सांगा, ते ठीक आहे म्हणजे कंपनी आहे चांगली तो प्रॉडक्ट, पण मला एक सांगा की तुम्ही हे पपईमध्ये जी आपल्या वापरली प्रॉडक्ट, बरोबर आहे, तुमच्या पपईला काही प्रॉब्लेम होता, काय होता म्हणून तुम्ही वापरली प्रॉडक्ट आणि त्याची डेव्हलपमेंट काय काय झाली? आणि इतर जी झाडं आहेत, इतर शेतकऱ्यांची झाडं आहेत, बुरशीचा प्रॉब्लेम मला जास्त आढळून आला। बरं हां, बुरशीचा प्रॉब्लेम दिसतात। मी ड्रिंचिंग केलेलं होतं। बरं बरं ओके। आणि ड्रिंचिंग केल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी स्प्रे केलेला। बरं 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 मला त्याचा फरक जाणवतोय। बरं, कुठले प्रॉडक्ट तुम्ही ड्रिंचिंग करता वापरलेत? ड्रिंचिंग करताना रिडोमिल सोबत हा. मी बायो 95 वापरलंय। ओके, शेत पण वापरलंय। ओके ओके। आता मला तुम्ही रिझल्ट सांगा, म्हणजे आता तुमची पानं आहे तुमचा किंवा याचा देठ आहे, याची स्टेम आहे, या स्टेम मध्ये काय फरक स्टेम आहे? जो मला तुम्ही लाल वाकून होता, खालपासून दाखवा, अगदी व्यवस्थित दाखवा मला। आपण बघूयात या ठिकाणी, जरा आपण बघतोय या ठिकाणी, हां दाखवा मला जरा। हां, म्हणजे आपण या ठिकाणी बघतोय स्टेम मजबूत झाली याची, ओके। त्याच्या आपण खालपासून बघतोय आणि डेव्हलपमेंट चांगली, म्हणजे झाडाची उंची वगैरे, फुटवे वगैरे सगळे चांगले आहेत. चांगली आहे। वाढ चांगली सॉफ्ट आहे पान। आपण या ठिकाणी बघतोय। पान काय म्हणलं तुम्ही? हा, पान एकदम मऊ आहे। ओके, जरा दाखवा जरा मला पान पण आणि शेंडा सुद्धा एकदम चांगला वाढतोय। बघू, दाखवा मला जरा, आपण बघतोय या ठिकाणी। ओके, म्हणजे तुझी पालवी जी फुटली ती चांगली फुटली त्याला, हां म्हणजे पुढे जी छत्री तयार होणार आहे ही छत्री त्याची चांगली तयार होईल या सगळ्याच्या माध्यमातून। ओके, आता आपण हे प्रत्येक झालं जरा थोडंसं बाजूला सरका, आपण या ठिकाणी बघतोय म्हणजे प्रत्येक झाडाचा आपण बघतोय की त्याचा स्टेम खूप चांगला झालाय। मला वाटतं पपईला हा स्टेम आणि म्हणजे जी दांडी आहे ती चांगली होणं जास्त गरजेचं असतं ना? हो, त्याच्यावरच आधारित आहे। त्याच्यावरच आधारित सगळं आहे। ओके 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 ओके। ज्याचा स्टेम चांगला हा, त्याला फळं येतील। फळं चांगली त्याला येतील बेसिकली, बरोबर आहे। आणि एकंदरीत प्लॉट चांगला आहे, प्लॉट चांगला आणि शायनिंग बरोबर, फार छान दिसते. शायनिंग वगैरे चांगली, सगळी चांगली आणि याचा प्रोडक्शन चांगला येऊ शकतो, चांगलं येऊ शकतं। आत्ताची सुरुवात आहे आणि हा आता बरोबर सुरुवात आहे, आहे। बरोबर आहे, बरोबर आहे। अजून तुमच्या मार्गदर्शनाखाली अजून 2-3 स्प्रे आले तर निश्चित देऊ। निश्चित देणार, चांगलं चांगलं।
अजून काय सांगू शकाल तुम्ही, म्हणजे इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? किंवा सर्वांनी वापरलं पाहिजे. वापरलं पाहिजे. तुम्हाला रिझल्ट चांगला दिसतोय. रिझल्ट मी केळीला सुद्धा वापरतो. केळीला पण वापरताय. बरं 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 बरं. त्यांचं प्लॉट बाजूलाच येते ओके केळीच्या. ओके 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 16 मेला केळीची लागण केलेली आहे. बरं 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 आताशी 1 महिन्याची, आज 1 महिन्याची झाली. बरं बरं बरं. पण केळीची डेव्हलपमेंट चांगली. चांगली. पण मला एक सांगा, ही पपई जी आहे आपण आता इथं बघतोय, म्हणजे आपण इथं बघतो त्या सगळीकडे पपई खूप चांगली आहे. इतरांपेक्षा काय काय फरक आहे, म्हणजे वाढीमध्ये, दांडीमध्ये फरक तुम्हाला काय वाटतं? आता हे प्रॉडक्ट दिल्यामुळे मला तरी वाटतंय की त्याची वाढ चांगली आहे, बरं. शायनिंग चांगली आहे. ओके ओके ओके. थँक्यू सर. ओके, थँक्यू.